हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया सोया कोफ्ता करी। तर बघा, इथं मी गरम पाण्यात सोयाबीन भिजून घेतलेले आहे। त्याला चांगलं व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेऊया। त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा हे सगळं टाकून मिक्सरला लावून घेऊया। हे बघा मी कसं वाटून घेतलेलं आहे। तर असंच वाटून घ्यायचं आहे। आता मी ना याच्यामध्ये ना माझ्याकडे बारीक शेव आहेत ना, ते वाटून ह्या कोफ्त्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। तर मिक्स केलेलं आहे। आता याच्यामध्ये 3-4 चम्मच आपण बेसन टाकूया। त्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी जिरे, थोडीशी काश्मीरी लाल, थोडेसे तीळ, हळद, कोथिंबीर, थोडंसं चाट मसाला, मीठ हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायच्यात। हे बघा, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करायच्यात। हे असे गोळे बनवून घ्यायचे। गोळे तयार झाले की आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पाहू शकता मी कसे गोळे बनवून घेतलेले आहेत। इथं आपले गोळे तयार झालेले आहेत। इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण एक पहिलं फ्राय करून बघूया, कारण कधी कधी काय होतं माहिती आहे, तेलामध्ये असे त्याला बाइंडिंग येत नाही ना, असं फुटून जातात, ते पूर्ण पसरतात तेलामध्ये। म्हणून मी पहिल्यांदा एक फ्राय करून घेतलेला आहे। आता मग आपण हे फ्राय व्यवस्थित झालेलं आहे बघा। आता ह्याला चांगली बाइंडिंग आलेली आहे, त्याच्यासाठी आपण हे व्यवस्थित सगळं फ्राय झालेलं आहे। तर आता दुसरे आपण कोफ्ते टाकून घेऊया। हे बघा, मी दुसरे कोफ्ते टाकलेले आहेत। आता हे मस्त असे फ्राय करून घ्यायचे। एवढी टेस्टी भाजी होते ना, तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान भाजी होते। मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे। हे बघा, मस्त असं झालेले आहेत कोफ्ते। आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे। मी आता दुसरे पण कोफ्ते टाकलेले आहेत कढईमध्ये। तर आता ग्रेव्हीसाठी आपण आहे ना याच्यामध्ये टमाटर टाकायचं। नंतर मी काजू, बदाम, आलं, लसूण हे घेतलेलं आहे। थोडंसं अजून टमाटर टाकलेले आहेत। आता याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। इथं कढई तापत ठेवलेली आहे ग्रेव्हीसाठी। तेल, थोडेसे जिरे टाकायचं। तेल गरम झालं की थोडेसे जिरे टाकायचे। जिरे तडतडले की थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकायचा। हिंग झाला तडतडला की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आहे ना आपल्याला जेवढा बारीक होईल ना तेवढा आपल्याला घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे। जरा पण मोठा मोठा कांदा घ्यायचा नाही। हे बघा, मस्त असा नरम झाला आहे। आता याच्यामध्ये आपलं ते वाटण वाटलेलं आहे ना, टमाटर, काजू, बदाम आणि ह्याचं आलं लसूणचं ते टाकलेलं आहे। आणि वाटप टाकल्यानंतर लगेच मी मीठ टाकलं, घरचा मसाला टाकला आहे। मस्त असं तुम्ही पाहू शकता बघा, किती छान असा कलर आला आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे। आता थोडासा याच्यामध्ये गरम मसाला पण टाकते। बघा, गरम मसाला पण टाकला। मस्त असं तेल सुटलं आहे। मस्त असं बघा किती छान कलर दिसतोय। आता याच्यामध्ये ना आपल्याला घरची मलाई टाकायचं आहे थोडीशी। हे बघा, मी घरची मलाई पण टाकलेली आहे। त्याच्याने ना टेस्ट एवढा छान लागतो, खूप छान लागतो टेस्ट। आता पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली मग आपले ते फ्राय केलेले कोफ्ते आहेत ना, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे बघा किती छान दिसते। थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकायची याच्यामध्ये। मस्त असं झालेलं आहे, उकळी आलेली पाण्याला। आता आपण याच्यामध्ये एक एक करून कोफ्ते टाकायचे। कोफ्ते थोडंसं उकळू द्यायचं आणि मग आपली भाजी खायला रेडी आहे। तर मी तुम्हाला प्लेटात पण काढून दाखवते, किती मस्त असं झालेलं आहे। हे बघा, आता प्लेटात काढून दाखवते मी तुम्हाला आणि कोफ्ता तोडून पण दाखवते बघा। आणि एवढी टेस्टी भाजी झालेली आहे ना, खूपच छान।
चला चला तर मग बाय.